नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, पेसा भरती संदर्भात आज सुप्रीम कोर्टमध्ये सुनावणी पार पडणार होती। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये या सुनावणीमध्ये काही घडलेलं आहे का, काय मॅटर लिस्टेड किंवा नेक्स्ट डेट भेटलेली आहे का ते। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात योग्य माहिती भेटेल। सुप्रीम कोर्टाचा काही निर्णय आलेला आहे का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। विद्यार्थ्यांनो पहा, सुप्रीम कोर्टच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी केस स्टेटस काय आहे ते चेक करायचं आहे। यावरती केस स्टेटस या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची नवीन विंडो ओपन होईल। त्यावरती तुम्हाला केस संदर्भात डायरी नेम, केस नंबर, तसंच AOR कोड, पार्टी नेम आणि कोर्ट संदर्भात या ठिकाणी माहिती फिलअप केल्यानंतर तुम्हाला या जी काही रिक्रुटमेंटची जाहिरात आहे किंवा भरती संदर्भातची केस आहे त्या संदर्भात योग्य माहिती भेटेल। आता आपण डायरी नंबर आपल्याकडे आहे, त्यावरती आपण या केस रिगार्डिंग माहिती मिळवू शकतो। पहा, या ठिकाणी डायरी नंबर आहे 40524, ठीक आहे। सो 40524 हा डायरी नंबर आहे आणि एअर जी केस फाईल झालेली आहे ते इसवी सन पहा या ठिकाणी 2023, ओके। सो या ठिकाणी योग्य कॅप्चा फिलअप करायचा आहे आणि नेक्स्ट करायचा आहे, ठीक आहे, ओके। सो सर्च केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी माहिती आलेली आहे आपल्या केस रिगार्डिंग पेसा केस संदर्भात। पहा, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया सिरियल नंबर या ठिकाणी पाहू शकता, ओके। डायरी नंबर 40524/2023, केस नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे। रजिस्टर जे काही केस रजिस्टर करण्यात आलेले आहे ते या ठिकाणी डेट आहे 3/10/2023। पेटिशनर नेम या ठिकाणी पाहू शकता, सामाजिक विकास प्रबोधिनी, आणि रेस्पॉन्डेंट नेम आहे द स्टेट ऑफ महाराष्ट्र, ठीक आहे। पेटिशनर याचा अर्थ जे याचिकाकर्ते आहेत ते या ठिकाणी त्यांचं नाव आहे आणि रेस्पॉन्डेंट अथॉरिटी अर्थात स्टेट ऑफ महाराष्ट्र असणार आहे। सध्याचं स्टेटस पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी स्टेटस जे आहे ते पेंडिंग शो होत आहे, ठीक आहे। सो अधिक माहितीसाठी आपण व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डिटेल माहिती जी आहे ते आपल्यासमोर या ठिकाणी पाहाव्यास भेटते, ठीक आहे। तर पहा, या ठिकाणी डायरी नंबर या ठिकाणी पाहू शकता, तसंच प्रेझेंट लास्ट लिस्टेड ऑन जी काही सुनावणी होणार होती ती या ठिकाणी डेट तुम्ही पाहू शकता 4/9/2024, म्हणजे आज या ठिकाणी सुनावणी पार पडणार होती। सो विद्यार्थी मित्रांनो, आता या संदर्भात या ठिकाणी जी सुनावणी होणार होती ती पार पडलेली दिसत नाही आहे, ठीक आहे। सो स्टेटस या ठिकाणी पेंडिंग शो होत आहे, ठीक आहे। आपली केस जी आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात जी सुनावणी होणार होती ती सुनावणी झालीच नाही, ठीक आहे। सो स्टेटस या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता, पेंडिंग मोशन हिअरिंग ऑर्डर इनकम्प्लीट मॅटर, ठीक आहे। सो आजच्या जी काही सुनावणी होणार होती त्यामध्ये ही केस संदर्भात या ठिकाणी न्यायालयामध्ये सुनावणी पार पडलेलीच नाही। आता जे काही नेक्स्ट डेट आहे ती नेक्स्ट डेट देखील या ठिकाणी आपल्याला माहिती नाही। लिस्टिंग डेट या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या संदर्भात माहिती पडते, परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 4/9/2024, 4 सप्टेंबर 2024 मॅटर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ऑर्डर इनकम्प्लीट मॅटर, ओके। सो या ठिकाणी नेक्स्ट डेट जी आहे ते या ठिकाणी पडलेली नाही आहे। सो सुनावणी आजच्या रोजी म्हणजे 4 सप्टेंबर रोजी कोर्टमध्ये झालेलीच नाही, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट डेट आपल्याला नंतरच कळणार आहे। इतके मोठे जे काही आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये उपोषण आंदोलन केलेलं आहे त्याचा या ठिकाणी कुठेही या ठिकाणी प्रस्ताव किंवा शासनाकडून या भरती प्रकरणाद्वारे कुठेही लक्ष दिले गेलेले नाही असं दिसत आहे, ठीक आहे। फक्त निवडणुकीच्या तोंडावर जे काही आश्वासनं आहेत त्या संदर्भात ते काय करतात, खोटी आश्वासने देऊन मोकळे होतात, ठीक आहे। सो पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या हातात आहे जे काही करायचं आहे ते, ओके। सो पाहूयात नेक्स्ट काही अपडेट येते का, नंतरच आपल्याला या संबंधित कळणार आहे, ओके। सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।